मित्रो नमस्कार. कालचा दिवस हा भारताच्या लोकशाहीसाठी अतिशय उत्साहवर्धक, आनंदी होता असं म्हणावं लागेल. काल कॉकरोच जनता पार्टीनं पार्लमेंट मार्चची हाक दिली होती. नीटच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी या देशातील जेनझीनं केली. त्यासाठी गेली 1 महिना दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनामध्ये देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत बेमुदत उपोषण सुरुवात केली. त्याचा आज 25वा दिवस आहे. सरकार बघायला तयार नाही. सरकार दुर्लक्ष करतंय आणि जसजसं उपोषण वाढत गेलं, उपोषणाचा काळ वाढत गेला, सोनम वांगचुक यांच्याबरोबर JNUचे 3 विद्यार्थी नेहा बोरा आणि इतर 2 विद्यार्थी हे सुद्धा उपोषणाला बसले. परंतु कुठल्याही आंदोलनाची दखलच घ्यायची नाही हा शिरस्ता मोदी सरकारनं चालू केलेला आहे आणि त्यानुसार त्यानं या आंदोलनाकडे पण दुर्लक्ष करण्याचं, अनुल्लेखानं मारण्याचं धोरण स्वीकारलं. काल खरं म्हणजे या देशातला तरुण हा जागा आहे, हा अन्याय सहन करणार नाही याची प्रचिती आल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय आनंद झालेला आहे. या आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे काल पार्लमेंट मार्चची हाक CJPनं दिली. अभिजित दिपके सारखा एक उच्च विद्याविभूषित तरुण या आंदोलनाचं नेतृत्व करतोय. त्याला चेहरा नाही असं म्हणता येणार नाही. देशातले तरुण हाच या आंदोलनाचा चेहरा आहे आणि लोकशाहीमध्ये जबाबदारी महत्वाची असते. नीटच्या पेपरफुटीची जबाबदारी किंवा इतर CBSEच्या परीक्षेमधील गोंधळाची जबाबदारी अर्थातच या देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यावर येते आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही अतिशय रास्त मागणी या देशातील जेनझी करते. आणि म्हणून कालचा जो पार्लमेंट मार्च होता तो अभूतपूर्व असा झालेला आहे. अभूतपूर्व असं मी यासाठी म्हणतोय की स्वातंत्र्यानंतर या देशाने अनेक आंदोलनं पाहिली. त्यामध्ये जयप्रकाश नारायण यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असेल, त्याच्यानंतर जनता पक्षाच्या विरोधातलं इंदिरा गांधींचं आंदोलन असेल किंवा अगदी गेल्या 2-3 वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर केलेलं शेतकऱ्याचं आंदोलन असेल. परंतु या आंदोलनापेक्षा, या सर्व आंदोलनापेक्षा या आंदोलनाचं वेगळेपण म्हणजे या आंदोलनामध्ये तरुणाई सहभागी झाली. जेव्हा पार्लमेंट मार्चचा कॉल देण्यात आला तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण जमा होतील हे आंदोलनाचे हाक देणाऱ्यांना नाही वाटलं नाही, संयोजकांनाही वाटलं नाही आणि सरकारला सुद्धा वाटलं नाही. कारण सरकार सध्या मस्तीत आहे. त्यांच्या हातामध्ये सर्व संवैधानिक संस्था आहेत. ED त्यांच्या हातात आहे, CBI त्यांच्या हातात आहे, निवडणूक त्यांच्या हातात आहे आणि म्हणून आपलं कुणीही काही करू शकत नाही, आपण कुणाचीही दखल घ्यायची गरज नाही अशा मस्तीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि हे सरकार आहे. म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी एक पॅटर्न पाडलेलं आहे की जे काँग्रेसमध्ये सत्तेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे ED लावायची, त्यांच्या मागे CBI लावायची आणि अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसनं आणि या देशानं मुख्यमंत्री केलं ते माजी मुख्यमंत्री मला जेलमध्ये जायचं नाही म्हणून ढसाढसा रडत ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आणि त्यांच्या पिढ्यांना, त्यांच्या वाडवडिलांना ज्यांनी सत्ता, संपत्ती, इज्जत सगळी दिली त्याच पक्षावर टीका करायला त्यांना जराशीही लाज वाटली नाही. परंतु हे मुलं त्यांच्या मग काय लावणार, ED लावणार का, CBI लावणार का, काय लावणार? त्यामुळे ते कुणाच्याही बापाला भिले नाहीत आणि लाखो विद्यार्थी तो जंतर मंतरचा परिसर आणि त्याला जोडणारे जे सगळे रस्ते आहेत ओव्हरफ्लो झाले होते. पाऊस पडत होता परंतु त्याची तमा त्यांनी बाळगली नाही आणि या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकण्यापेक्षा हे आंदोलन कसं बदनाम करता येईल हे या सरकारनं बघितलं. गेली महिना झालं किंवा त्याच्या पूर्वीपासून आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलकाशी बोलण्याचं औदार्य या सरकारनं दाखवलं नाही. परंतु जेव्हा पार्लमेंटच्या
दिशेनं खूप मोठा जनसमुदाय येण्याची शक्यता आहे असं वाटल्याच्या नंतर पोलिसाकरवी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात आलं आणि त्यामध्येही वेस्टेज ऑफ टाइम त्या प्रतिनिधी मंडळाला तात्काळ ठेवण्यात आलं. 10-15 मिनिटाचा वेळ त्यांना देण्यात आला आणि आम्ही त्यांना बोलवलंच नाही, ते आमच्याकडेच आले, अशा प्रकारची भूमिका या सरकारनं घेतली. म्हणजे किती खोटारडेपणा आहे हा. खोटारडेपणाचा हा कळस म्हणावा लागेल. आणि तिकडं चर्चेला बोलावलंय असं म्हणायचं आणि दुसरीकडे अमानुष असा लाठीमार या विद्यार्थ्यांवर करण्यात आला. खरं म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते 10वीचे 12वीचे, एक 12 वर्षाची मुलगी डोकं फोडलं तिचं. एक नागपूरचा युवक भारत बरनाईत त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. या देशातल्या तरुणांचा जो काही गौरवशाली इतिहास आहे त्याची आठवण करून देणारं त्याचं वर्तन होतं. 10-15 पोलीस त्याला मारतायत आणि तो मारो मुझे सर असं म्हणतोय, त्यांना सर म्हणतोय आणि तरी ह्या निर्दयांना दयामया आली नाही, तरी ते त्याला मारतायत. एका महिला पोलिसाला दया आली. शेवटी महिलेमध्ये मातृहृदय असतं, तिला दया आली आणि त्यांनी त्या भारतला बाजूला केलं. मित्र, इंग्रजही असेच माजले होते आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली लाहोरमध्ये निघालेल्या मोर्चावर त्यांनी असाच अमानुष असे लाठीमार केला. गो बॅक सायमन. ते काय म्हणत होते भारतीय तत्कालीन? गो बॅक सायमन असं म्हणत होते. शांततापूर्व मार्गाने चाललेल्या आंदोलनावर ब्रिटिशांच्या पोलिसांनी अमानुष असा लाठीमार केला. त्याच्यामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर जो जनक्षोभ उसळला होता त्याच्यामधूनच सँडर्सचा खून करण्यात आला आणि त्या काळात जी पत्रकं त्या तरुणांनी लावली, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीनं लावली, त्यामध्ये अत्याचारी सरकार सावधान, या देशातील जनता निष्प्राण झालेली नाही, ही जी वर्डिंग होती ती मला आता आठवते. त्याचं कारण असं की आजच्या तरुणाबद्दल आमच्यासारख्याच्या मनात देखील एक शंका होती की तो मोबाईलच्या आहारी गेलेला आहे, तो काही करू शकत नाही, या देशाचं कसं होईल, काय होईल, अशी चिंता जी आम्हाला होती ती चिंता आता नष्ट झालेली आहे. गेली 1 महिना चालू असलेलं आंदोलन या देशातला मेनस्ट्रीम मीडिया, ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं, तो दुर्लक्ष करतोय. काल सुद्धा तो तिथं नव्हता, परंतु सगळ्या युट्यूबर्सचं मी अभिनंदन करेल. रवीश कुमार असतील, पुण्यप्रसून वाजपेयी असतील, अभिसार शर्माजी असतील आणि सगळे छोटे मोठे युट्यूबर, त्यांनी हे आंदोलन, हे तरुणाईचा असंतोष हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. मित्र, हे सरकार जरी सत्तेच्या मस्तीत असलं तरी तरुण जागा झालेला आहे. या देशाची लोकशाही कुणी हायजॅक करायचा जरी प्रयत्न करत असला, एकीकडे हाकेच्या अंतरावर असलेली संसद काल सुरू होती आणि त्या संसदेचे, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे अध्यक्ष हे चर्चा करायची म्हणत होते, कुठं पूर आलाय, कुठं अमुक झाले, आणि त्यांना ही मुलं दिसत नव्हते का? आणि ही जी सत्ता विरोधी पक्षांना म्हणते की ते राजकारण करतायत. समाजवादी पार्टीनं पाठिंबा दिला, आम आदमी पक्षानं पाठिंबा दिला, कुठं काँग्रेसनं पाठिंबा दिला, म्हणजे हे विद्यार्थ्याच्या आडून राजकारण करतायत असं जे तुम्ही बोलताय, तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आणि ते विद्यार्थी आंदोलन करतायत, पाठिंबा तुम्ही सुद्धा द्यायला पाहिजे. मुलांनी अगदी खुल्या मनानं आवाहन केलं होतं की कुणाला यायचं ती या, अगदी कोणताही विचार असो, कोणताही पक्ष असो, परंतु या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे तो कुठंतरी सुधारला पाहिजे. नीटच्या पेपरच्या अनुषंगानं जी गर्दी काल जमा झाली होती, वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमाच्या फुटीच्या संदर्भामध्ये जी अस्वस्थता आहे, त्या अनुषंगानं लहान मुलापासून ते अगदी वृद्ध माणसापर्यंत, तरुणापर्यंत, त्याच्यापेक्षा विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे भाऊ, त्यांच्या बहिणी, त्यांच्या आया सगळ्या जमा झाल्या होत्या. त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या मुलाच्या भवितव्याची काळजी आहे. सत्तेत बसलेल्यांना त्यांच्या मुलाच्या भवितव्याची काळजी नाही, कारण तुमच्या आगडबंब संपत्ती तुम्ही सत्तेच्या माध्यमातून कमावलेली, त्यामुळं तुम्हाला त्याची चिंता नाही. परंतु
सर्वसामान्य माणसाला चिंता आहे. गोरगरिबाची मुलं 24-24 तास अभ्यास करतायत. नीटमध्ये चांगला पेपर परीक्षेची तयारी करू, त्यामध्ये चांगले मार्क मिळू आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याच्या नंतर डॉक्टर व्हायचं स्वप्न आपलं साकार होईल. MPSCची तयारी करू, अभ्यास करू आणि देशाच्या राज्याच्या प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून आपल्याला सेवेची संधी मिळेल. यासाठी गोरगरिबाची मुलं अभ्यास करतायत आणि त्यामध्ये तुम्ही तो पेपर फोडून 25-25, 30-30 लाखाला जर विकत असाल तर गोरगरिबांची दारं तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा बंद करायची आहेत. हे सर्वसामान्याच्या लक्षात आलेलं आहे. काल त्या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यामधून हा सूर उमटलेला आहे. जनतेचा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही. तुम्ही मीडिया ताब्यात घेऊ शकाल, तुम्ही निवडणूक आयोग ताब्यात घेऊ शकाल, तुम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवून तुम्ही तुमच्याकडे वळू शकाल, तुम्ही सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांना सुद्धा मॅनेज करू शकाल, परंतु या देशातला तरुण हा तुम्हाला मॅनेज होणार नाही. हाच संदेश काल जंतर मंतरवरून दिलेला आहे. ही लोकशाही कुणीही मारू शकत नाही. याची ठेणगी काल पडलेली आहे. त्याचा वनवा सुद्धा पेटलेला आहे. हा वनवा धोक्यात आलेली लोकशाही वाचवल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश कालच्या दिल्ली प्रोटेस्टनं, जंतर मंतरच्या आंदोलनानं दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम.